दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. दादा आपलं नाव काय पूर्ण? माझं नाव सुरेश बापूरावजी भोपळे, गाव? राहणार नेरपिंगळे, तालुका मोर्शी आणि जिल्हा अमरावती. बरं, आता हे विजेता कापूस वाण आपण लागवड केलेलं आहे, खरोखरच एकदम आनंद झाला तुमच्या शेतामध्ये येऊन. किती एकरवर लागवड केलेलं आहे मी विजेता? 2 एकर लावली व्हरायटी. बरं, इतरही वाहनं लावलेले असतील इतर आहे ना, अजून आहे ना. है ना? हो. कसं आहे बरं इतर वाहन आणि विजेता? इतर वाहनापेक्षा खूप जबरदस्त व्हरायटी आहे. हा बोंडाची साईज चांगली आहे हा आणि रोगाला कमी आहे, कमी फवारणीमध्ये कमी खर्च आहे हम्म. आणि बोंड पण मोठा आहे बरं, आणि वेचायला खूप सोपी आहे, सोपा आहे. बघा आता हा बुडापासून शेंड्यापर्यंत कापूस फुटत आलाय. किती बलकेदार असा पांढरा शुभ्र कापूस हो. फुटलाय. किती तारखेची लागवड आहे दादा? ही 14 जूनची. 14 जून. आज आहे 15 ऑक्टोबर. म्हणजे जवळपास 120 दिवस आता झालेत. हो. म्हणजे सर्वात लवकर येणारा कापूस वाण म्हणायला हरकत नाही विजेता. व्हरायटी आहे. अर्ली हो, दुसरं पीक म्हणजे आपण काढू शकतो. गुलाबी बोंडअळीचा धोका कुठेच नाहीये. नाही कुठं निकळतच नाही, किडका बोंडात कापूस निकळत नाहीये. जर पाणी तुमच्याकडे असेल तर रब्बीची पण वेळ केलेली होती गहू हरभरा काही निघू शकत. है ना? हो. आणि लवकर कापूस वेचायला आल्यामुळे आता मजूर पण लवकर मिळू शकतात आपल्याला कमी भावात. आता काय भाव आहे सध्या किलोचा वेचायचा? आता 10 रुपये किलो आहे यावेळेस. 10 रुपये. नंतर जेव्हा सगळ्यांचे कापूस फुटतील तेव्हा काय भाव होतो? त्यावेळेस होईल ना 12, 14, 15 पर्यंत येईल. म्हणजे आता लवकर आपल्याला मजूर उपलब्ध झाला तर आपला तो पण फायदा होतो. तोही फायदा आहे. पण फवारणीसाठी कसं आहे, रोगाला बळी पडतं का नाही विजेता? नाही, कमी आहे, कमी आहे. है ना? कमी आहे. म्हणजे कमी फवारणीमध्ये येणारा कापूस वाण आहे, म्हणजे मजुरी आपल्या फवारणीच्या खर्चात बी बचत आहे. हो. है ना? आणि बघा उफट वाढणारं झाड आहे. तुम्ही याला एकरी झाडाची संख्या पण वाढवू शकता आपण सामान्य लागवडीपेक्षा हो. कोरडवाहू मध्ये. बरोबर. है ना? आणि शेतकरी बंधूंनो बघा तुम्ही विजेता कापूस वाण एकदम बलकेदार असा फुटलेला आहे. वजन जर कधी घेतलं तर याचं 5.5 ग्रॅम पर्यंत वजन येतं एका बोंडाचं हो. सरासरी. है ना? आणि शेतकरी बंधूंनो विजेता कापूस वाणामध्ये एक वैशिष्ट्य आहे. आपण इकडेही बघा या विजेता कापूस वाणामध्ये 100 किलो कापसामागे जर कधी घेतलं तर तुम्हाला 38-39 किलो रुईचा उतारा मिळतो. म्हणजे हा विजेता कापूस वाण आपल्याला वेगळा ठेवायचा आहे दादा. हो. याला बाजार भाव सुद्धा तुम्हाला जिनिंगमध्ये जास्त मिळू शकतो. है ना? म्हणजे रुईचा उतारा याच्यामध्ये जास्त असल्यामुळं. है ना? आता या वर्षी आता 2 एकर लावलाय. आता येणाऱ्या वर्षी किती एकर करायचं? 7-8 एकर लवकर. ना पाहिलं का लोकांनी आपल्या आजूबाजूला हे विजेता? ते पाहते ना. है ना? काय म्हणतात लोक? म्हणजे व्हरायटी चांगली आहे म्हणते. हा आपण पुढच्या वर्षी पाहू म्हणते. विजेता एकदम चांगली आहे. बाकीचे आपल्या भागात कोणते वाहनं जास्त लागलेले आहेत? आता एवढी तर काही आपल्याला कल्पना नाही आहे. हा एवढी तर काही कल्पना नाही कोणते लागले काय. पण हे आपले जे राऊंड अप बीटी आहे हा ते हा, सगळ्यात जास्त हा. लागली. राऊंड अप बीटी जास्त लागलेली आहे. हा, कमीत कमी 60-70% लागली. पण काही नाही, 10-12 बोंड आहे तिला. बर बस काही नाही, फिटले. आपण ते कान पकडते असे म्हणते, आपण पुढे लावूच नाही म्हणते. नाही का? नाही 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 नाही. हा म्हणजे एक तर बिल नाही मिळालं आणि बिल त्यात नाही. नुकसान पण आहे. 1400-1500 रुपयाचं पाकिट घेतलं ना. हो का? बिल नाही, काहीच नाही. 1400-1500 रुपये पाकिट द्या. विजेता लावून तुम्ही एकदम फायद्यात राहिले. मी खुश आहे. है ना? हो हो. तर बघा शेतकरी बंधूंनो विजेता कापूस वाण लावून आपले आता भोपळे दादा एकदम आनंदी आहेत, खुश आहे आणि खुश राहायलाच पाहिजे. बघा तुम्ही कुठलंही झाड बघा, बुडापासून शेंड्यापर्यंत बघा, हे 5-5 पाकळीचे बोंड वरपर्यंत शेवटपर्यंत असे चांगले उमललेले आहेत. है ना? तर दादा आपल्या दोस्त मित्रांना, नातेवाईकांना, गावातल्या शेतकऱ्यांना हो. सांगाल विजेता? वा वा, कम नाही. है ना? चर्चा आहे आपण विजेता कास्तकार आहे ना. जे व्हरायटी चांगली आहे तेच सांगूच सांगायला आपण. पाहिजे. मी तर कोणाला बा खोटं नाही सांगत. हा हा आहे जे व्हरायटी आहे तेच सांगतो. है ना? कोणी जरी विचारलं तर. नाही, विजेता खरोखरच हो. नावातच विजेता आहे. शेतकऱ्याला महाविजेता बनवलंच. चला धन्यवाद दादा.